श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वामी सेवा फिटनेस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजचा हा व्हिडिओ असा होणार आहे जेणेकरून येणारी जी गुरुपौर्णिमा आहे त्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला कोणती वस्तू दान करायची आहे किंवा आपण दान धर्म का करावा, तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. जेणेकरून अशा पद्धतीने जर तुम्ही स्वामींची शिकवण घेऊन जर तुम्ही सेवा करत असाल तर 100% तुमच्या जीवनातले जे काही संकट आहेत ते संकट तुमचे नष्ट होणार आहे. ठीक आहे, चला तर मग कष्टासोबत देवाची साथ सुद्धा असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून स्वामींची तुम्ही सेवा करताय, कष्ट करताय, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरकत येते. तुमच्यावर जे काही कर्ज असेल किंवा तुमच्या पाठीमागं खूप संकट असतील ते सगळं मुक्त होणार आहे. ठीक आहे, तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशी कोणती गोष्ट स्वामींची शिकायची आहे जेणेकरून ते आपल्याला सेवेचं फळ मिळणार आहे, त्या सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे. चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ज्या माझ्या ताई स्वामी सेवा करतायत आणि येणारी जी गुरुपौर्णिमा आहे, आता प्रत्येकाची सेवा चालू झालेली असेल, 11 गुरुवार असेल किंवा 21 दिवसाची सेवा असेल किंवा 7 दिवसाचं पारायण असेल, गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला जसा वेळ मॅनेज होत असेल त्या पद्धतीने जर तुम्ही सेवा करत असाल तर ओके. पण जेणेकरून येणाऱ्या गुरुपौर्णिमेला तुम्हाला महाराजांना दान करायचं आहे. महाराजांना दान काय करायचं आहे? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जी सेवा करताय त्याचं पारायण, त्या पारायणाचं जे उद्यापन करताय ते उद्यापन जे आहे ते गोरगरिबांना वाटप करायचं आहे. हे पहिली सेवा आहे महाराजांची. ठीक आहे, आणि त्यानंतर आणि श्री स्वामी समर्थ महाराज जे होते, जे गुरु आहेत आपले, ज्यांना आपण गुरु मानलेलो आहोत, तर त्या गुरुने प्रत्येकाला संकटातून बाहेर काढलेलं आहे, प्रत्येकांना दान धर्म केलेला आहे. त्यांना म्हणजे असं कोणत्याही गोष्टीची हावभाव नव्हती. ते प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे जे आहे ते त्यांनी दान धर्म केलेला आहे आणि इतर लोकांना चांगली शिकवण त्यांनी दिलेली आहे. तर ही शिकवण आपल्याला इतर लोकांना सुद्धा द्यायची आहे, जेणेकरून आपण आपलं चांगलं नाही बघायचं तर इतर लोकांचं सुद्धा चांगलं कसं होणार हे सुद्धा विचार करायचा आहे. जेव्हा तुम्ही इतर लोकांचं चांगला विचार करणार तर तुमचं ॲटोमॅटिक चांगलं होणार. ठीक आहे, त्यानंतर स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात की तुम्ही जर दान धर्म केला तर तुमचे जे काही ऋणानुबंध आहेत, तुमचे जे काही संकट आहेत किंवा तुम्ही ज्या संकटामध्ये जगताय त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर एकच मोक्ष आहे, ते मोक्ष म्हणजे दान धर्म. आता काय करतात लोक की फक्त महाराजांना अशा पद्धतीने काही लोक सेवा करतात की आमची इच्छा पूर्ण होऊ द्या महाराज, आम्ही तुम्हाला हे करतो, आम्ही तुम्हाला ते करतो. पण महाराजांना काही करायची तुम्हाला गरज नाहीये. तुम्ही जर गोरगरिबांना, आंधळ्यांना जर तुम्ही दान धर्म करत असाल तर तेच महाराजांपर्यंत गेलं असं समजून गृहीत धरायचं. का तर महाराज स्वतः लोकांची मदत करत होते, लोकांना चांगलं आरोग्य देत होते, लोकांना चांगली शिकवण देत होते, म्हणजे त्यांनी एकता निर्माण केलेली होती. पण त्या एकतेचं पालन खूप कमी प्रमाणामध्ये होत असतं. पण जे खरा स्वामी भक्त असतो तो एकता बनवून ठेवतो आणि स्वामींसाठी झटत असतो आणि स्वामी सेवेकरी आहे म्हणून तर म्हणणार, पण जेणेकरून इतर लोकांना सुद्धा स्वामी सेवेमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार, तोच खरा भक्त. तर मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगितलेली आहे. का तर महाराजांना दान धर्म करणारा व्यक्ती खूप आवडतो आणि महाराजांना तुम्ही काहीच न चढवता, त्यांना शॉल न चढवता, त्यांना काहीच दान न करता तुम्ही एखाद्याच्या गरीबामध्ये जर तुम्ही वस्त्रदान केले किंवा अनाज दान जर केलं तर तुम्हाला त्याचं मोक्षपटीने फळ मिळणार आहे. म्हणून दान धर्म करायचा असेल तर तुम्ही मठामध्ये किंवा मंदिरामध्ये करू शकता. अन्नदान, मठामध्ये काय सेवा करू शकता तुम्ही तांदूळ, बेसन, बटाटा, तूप, तेल अशा पद्धतीने तुम्ही मठामध्ये महाप्रसाद बनवण्यासाठी तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, तर त्यानंतर तुम्हाला जर समजा एखाद्याला तुम्हाला दान करायचं आहे, आता ते दान कशा लोकांना करायचं आहे? जे की तुमच्या ओळखीचे आहेत किंवा खूपच गरीब आहे. ठीक आहे, ओळखीच्यांना करा, गरीब असेल तर, किंवा तुमच्याकडे कोणीच नाहीये तर तुम्ही अनाथ आश्रममध्ये जा. जे आंधळे, लंगडे, पांगळे असतात तुम्ही त्यांना जाऊन अन्नदान करू शकता, कपडे वाटप करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना ज्या वस्तू लागतात तुम्ही त्यांना दान करू शकता. का तर जो दान आहे ना, दान हे खूप श्रेष्ठ आहे, याला श्रेष्ठ मानलं जातं.
आणि महाराजांची एकच इच्छा आहे की जो सेवा करतो सेवेकरी आहे, तुमच्याने जेवढं शक्य होईल तेवढं हात मोकळे करून तुम्ही दान करायचं आहे. किंवा काही विचार मनामध्ये करून किंवा माझे एवढे पैसे जाणार आहेत, माझा एवढा खर्च होणार आहे, असा विचार करून तुम्ही दान करायचा नाही आहे. आणि दान करायचं तर एकदम मोकळ्या हाताने तुम्हाला दान करायचं आहे. 100% महाराज तुम्हाला कधी पण झोळी भरूनच देणार आहेत. तर या व्हिडिओमधून दान धर्म करणं खूप महत्त्वाचं आहे. का तर जो व्यक्ती दान धर्म करतो त्याला सगळ्या गोष्टी मिळतात, तो मोक्ष, त्याला मोक्ष मिळतं. त्यानंतर त्याचे प्रारब्ध सुद्धा चांगले व्हायला लागतात. त्याच्यासाठी महाराजांची जी सेवा करत असाल माझ्या ताईंनो बंधूंनो, तर आवर्जून तुम्ही दान धर्म करत जावा. जसे की दत्त जयंती येत असेल, गुरुपौर्णिमा येत असेल किंवा पादुका स्थापना दिवस असेल, स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये दान करा, अनाथ आश्रममध्ये दान करा, जे आंधळे पांगळे लोक असतील त्यांना तुम्ही दान करा. पण दान करा, शक्यतो जेवढं तुम्ही दान करणार त्या दानाला खूप महत्त्व आहे. आणि दान जे आहे ते मन मोकळ्या हाताने करायचं आहे. महाराजांना दानशूर व्यक्ती खूप आवडतो. तुम्ही महाराजांना काही नका चढवू, फक्त महाराजांची एकच अपेक्षा आहे की तुम्ही इतर लोकांना, गरजू लोकांना तुम्ही दान करा. हे तुम्ही त्यांना जर दान केलं तर ही सेवा महाराजांपर्यंत तुमची पोहोचलेली आहे, असणार आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगते, जेणेकरून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बटनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग तोपर्यंत ब्रेक घेऊया आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण येऊया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.